पेट्रोल टंचाईची अफवा पसरली आणि त्यामुळे नंदुरबारमधील पंपांवर तुफान गर्दी झाली। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड उडाली। पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेमुळे वाहनांच्या रांगा लागल्या। इराण-इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरबाबत संभ्रम आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जात असल्याचं पाहायला मिळतंय। असाच एक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात देखील घडला। नंदुरबार आणि शहादा शहरामध्ये पेट्रोल, डिझेल मिळणार नसल्याची अफवा पसरली आणि यामुळे वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करू लागले। पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती मिळूनही नागरिक अफवेला बळी पडले। जळगावात पेट्रोल संपल्याची अफवा पसरली। रात्री पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल संपल्याची जळगाव शहरात अफवा पसरली होती आणि त्यानंतर पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्या होत्या। मात्र जिल्ह्यामध्ये नियमित व पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध आहे, अफवा पसरवू नये तसंच अफवांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केलं। चंद्रपूर शहरातही पेट्रोल टंचाईची अफवा पसरली, तर पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठी गर्दी केली। अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळा असं आवाहन प्रशासनाने केलं। चंद्रपूर शहरामध्ये पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केल्याचं चित्र आज दिसून आलं। अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट करत जिल्हा प्रशासनानं पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। कोणतीही टंचाई नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे बेळगावात सुद्धा पेट्रोल पंपांवर गर्दी झाली। वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, वाहतुकीवर परिणाम झाला। बाटल्या, कॅन, गॅलन सारं काही घेऊन पेट्रोल साठवण्यासाठी नागरिकांनी घाई केली। टंचाई नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे बेळगाव शहरातील विविध पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली। रात्रीपासूनच वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं। काही ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा रस्त्यावर पोहोचल्या होत्या आणि त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला। अफवा पसरताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे काही नागरिकांनी बाटल्या, कॅन, गॅलन घेऊन पेट्रोल पंपांवर हजेरी लावल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच गोंधळाची बनली। पेट्रोल पंप मालकांनी मात्र कोणतीही टंचाई नसल्याचं स्पष्ट केलं आणि पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं। तसंच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। क्रेडिट सिस्टीममध्ये बदल करण्यात आलाय म्हणून कोल्हापुरात पेट्रोल पंपांवर रांगा लागल्यात। युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती। मात्र या रांगा बदललेली क्रेडिट सिस्टीम आणि 2 दिवसांचा बँक हॉलिडे यामुळे लागल्याचं सांगण्यात येतं। या गोंधळाचं मुख्य कारण म्हणजे तेल कंपन्यांनी बदललेली क्रेडिट सिस्टीम आहे। इंडियन ऑइल, HP आणि BPCL या कंपन्यांनी 5 दिवसांची क्रेडिट सवलत बंद करून रोख रक्कम भरण्याचं बंधन घातलंय। त्यातच शनिवारी ईद आणि रविवारी बँकांना सुट्टी असल्यानं अनेक पंप चालकांचे बँकिंग व्यवहार थांबलेले होते। यामुळे इंधनाचे पैसे भरण्यास विलंब झाला आणि काही पंपांवरील साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लागले होते।